कॉल येतोय. काय करू घेऊ की नको? तनया तू अजिबात घाबरू नको. तू फोन उचल आणि त्याला सगळं सांगून टाक. हॅलो हॅलो, ऐका, माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला द्यायला आणि मी तुम्हाला काही पैसे देऊ शकत नाही. जे काही तुम्हाला घ्यायचं ते माझ्या मम्माकडनं घ्या. माझा आणि तुमचा काही एक संबंध नाही. तुम्ही माझ्या मम्माला फोन करा. मी तुझ्या आईला फोन करतो. फक्त तो फोन मी ठाकूरांच्या घरी येऊन करतो. उद्या दुपारी ठाकूरांच्या घरी चहा पाण्यासाठी येतो आणि चहा पाणी घेता घेताच मी तुझ्या आईला फोन करतो. तोपर्यंत तू ठरव तुला काय करायचं आहे ते. इथे कशाला येताय तुम्ही? प्लीज 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 तुम्हाला सांगते, प्लीज उद्या इथे येऊ नका. माझ्या घरी पूजा आहे. प्लीज तुम्ही इथे येऊ नका. मी येणार. हॅलो 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 हॅलो. मम्मा, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. तू उद्या इथे आला तर मी काय करू? मी काय करू? काय झालं? काय झालं असायला सांगा तरी. आहो नाही ठीक आहे, या गरीबाची मजा घेतो. नाही नाही, तुम्ही टी शर्ट उलटा घातलाय बघा तरी. सो सॉरी. ते ऍक्च्युली थोडी गडबड झाली ना घाईमध्ये. सो सॉरी. हो, इट्स ओके. होतं असं कधी कधी. तुम्ही काही म्हणत होता का? मी चहा द्यायला आले होते. हा झालं. झालं. हे थँक्यू. आलेच किचनमध्ये आवरून येते. बसू द्या. मला ऍक्च्युली थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. कसं जमतं तुम्हाला असं नेहमी हसत राहायला? म्हणजे मी समजले नाही. समजलं नाही की समजून न समजल्यासारखं दाखवतं? कशाबद्दल बोलताय सांगा तरी. आईबद्दल बोलतोय. आमच्या आई जे बनीबद्दल बोलल्या ते ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. बनीला कुठलाच अधिकार मिळणार नाही. त्याचं काही नातं नाही, त्याचा काही संबंध नाही. अहो, मला खरंच वाईट नाही वाटलं. तुम्हाला पटतंय तिचं बोलणं? नाही, पटतंय असं नाहीये, पण आईंना माझ्याबद्दल गैरसमज आहे आणि खूप आधीपासून. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी आतापर्यंत जे काही केलं ना ते फक्त पैशांसाठी केलं. पण तुम्हाला खरं सांगू, ज्या दिवशी आईंचे गैरसमज दूर होतील ना त्या दिवशी त्या चिनू मनू इतका जीव बनीला पण लावते. बघा तुम्ही. आणि ते गैरसमज दूर नाही झालेत तर नाही झाले तर बनीचा सगळ्यात जास्त अधिकारच्या गोष्टीवर आहे ना ती तुम्ही त्याला द्या. सुंदरराव, बाजूला. आई आई खीर खराब होईल. आई काय करताय?
मी तुला म्हटलं होतं ना पूजेच्या कार्यामध्ये कुठेही हात लावायचा नाही. का आलीस मग मध्ये? जसा तुला या घरातला पैसा मिळू द्यायचा नाहीये तसंच या पूजेचं पुण्य मिळू द्यायचं नाहीये. आता तू या प्रसादाच्या भांड्याला हात लावलास, खीर ढवळलीस, थोडं तरी तुला पुण्य मिळालं असेल ना, तेही मिळू द्यायचं नाहीये तुला. कळलं? काय सांगावं, तुझा हात लागल्याने अपशकुनच होईल कदाचित, पण ते तर मला अजिबात चालणार नाही. का असं टाकून बोलताय मला? आज किती चांगला दिवस आहे. मी हो, छानच दिवस आहे आजचा. पण तो दिवस साजरा करायला मी, माझा नवरा, माझी मुलं, माझ्या सुना, माझी नातवंड सगळे समर्थ आहेत. तुला यामध्ये इंचभर सुद्धा जागा नाही. आलात? कुठे गेला होतात आपण? मी काय सांगितलं होतं? लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? पुन्हा खीर करायला घे लगेच, आणि वसूला हात लावायला देऊ नकोस. आई पण अहो मी सांगते तेवढं कर. हिला मध्ये आणू नकोस. कळलं? हो. तुला कळलं? लक्षात ठेव.